आजच्या दिवसातील
चला इथे मला वाटतं लाईव्ह वरती चेक करण्यात आलाय आणि इथे फर्स्ट बाउन्सचा इशारा आहे. फर्स्ट बाउन्सचा इशारा वाईड नाहीये, फेअर डिलिव्हरी. फर्स्ट बाउन्सचा इशारा इथे एक बाउन्सर अलाउ आहे आणि त्या बाउन्सरमुळेच इथे अतिरिक्त धाव नाहीयेत. पुढचा चेंडू इथे उस्मान पटेल यांच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग आणि बहारदार टोला षटकार, 6 धावा. उस्मान पटेलच्या बॅट मधून आसमानी टोला, 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरला आणि आज आता या दुसऱ्या मॅच मध्ये देखील बॅटची एज लागल्यानंतर त्याच दिशेने चेंडू गेला. त्यावेळी चेहऱ्यावरचं स्मितहास्य अगदी स्पष्ट दिसून आलं. परंतु आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि या फटक्यांसाठीच उस्मान पटेल ओळखला जातो. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 3 चेंडू झालेत. चार चेंडू झालेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 7 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. पुन्हा एकदा इथे अगदी वेगात भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू हाताळलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी धनंजय भिंताडे याची आपण पाहतोय. वेगवान मारा इथे केला जातोय. उस्मान पटेल देखील अशाच वेगवान गोलंदाजीवरती प्रहार करण्यासाठी ओळखला जातो. पुढचा चेंडू धनंजयाचा उस्मान साठी. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा. इथे दुसरा बाउन्सर चेंडू हाताळलाय, त्यामुळे इथे नो बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होते. टप्पा पडल्यानंतर एक चेंडूने घेतलेली उसळी अगदी बॅटरच्या डोक्याच्या वरून चेंडू इथे मार्गस्थ झाला आणि लगेचच पंचांनी इथे नो बॉलचा इशारा दिलाय. इथे आपण पाहिलं तर अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे उस्मान साठी. आतापर्यंत संमिश्र स्वरूपाचं षटक. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. परंतु तिथे मात्र काय घडतंय, चेंडू एक टप्पा घेत जाईल. सीमारेषा पार आहे की नाही, चौकार आहे की नाही, चौकार. 4 धावेंसाठी चांगला फटका इथे सजून काढला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह फटका इथे खेळून काढलाय. अगदी सरळ स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अखूट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, त्यावरती कट करण्याचा प्रयत्न आणि कव्हर पॉइंटचं क्षेत्र जे निवडलं तिथे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. उस्मान पटेल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार देखील आलाय. धनंजय भिंताडेचं पहिलं षटक संपुष्टात आलं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इथे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय मॅन फ्रॉम वडगाव शेरी इथे अभि गोलंदाजी मार्क वरती येतोय. वेगवान गोलंदाज म्हणून याची एक चांगली ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील यॉर्कर किंग म्हणून याचं एक नाव लौकिक आहे. हडपसर येथे झालेल्या दिवस रात्र स्पर्धेमध्ये या गोलंदाजीची धार आपण पाहिली आहे. पाहूया रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या मुळशी करंडकामध्ये कशा प्रकारे तो कामगिरी करेल. पुढचा चेंडू पहिला चेंडू अखूट टप्प्याचा आणि इथे आपण पाहतोय अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. शरीराच्या वरून इथे चेंडू गेलाय. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. प्रशांत गायकवाड महाराष्ट्र पोलीस इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी सज्ज आहेत. पुढच्या महिन्यामध्ये आईश्री चषकाचं मुख्य आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. परंतु आज आपण पाहतोय मुळशी करंडकामध्ये आपला खेळ इथे दाखवतायत. पहिलं षटक त्यांनी हाताळलं, फक्त 3 धावा खर्च केला. एक बॅटर देखील त्यांनी बाद केला. इथे बॅटिंगसाठी आघाडीचे बॅटर म्हणून आलेत. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. पुढचा चेंडू इथे गती परिवर्तन ओळखलं. शॉर्ट सिलेक्शन इथे सुरेख होतं, परंतु डिस्टन्स इथे एका धावेसाठीच गाठलं जात आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. अभि गोलंदाजी मार्क वरती आहे. अभि नाही तो कभी नाही.
अभि इथे गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत चांगला चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू अवांतर, परंतु त्यानंतर आलेल्या चेंडूवरती एक धाव. 14 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे आपल्याला म्हणावी लागेल. वाईट प्लस 1 होता का? 12 होते ना पहिल्या ओव्हरला? 12 होते. 12 होते. पहिल्या बॉलला 1 रन डिक्लेअर, त्यानंतर 2 बॉल डॉट, त्यानंतर षटकार, परत डॉट, नो बॉल आणि त्याच्यानंतर चौकार. असे 12 धावा आल्यात. 1-6, 1-4, 1 नो बॉल आणि 1 सिंगल बॅटने सगळेच्या सगळे बॉल उस्मान पटेल खेळलेत. प्रशांत गायकवाड एकही चेंडू खेळले नव्हते. आता या षटकाची सुरुवात वाईट बॉलने झाली आणि त्यानंतर आताचा सिंगल. अशा 14 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु एकच धाव मिळेल. चांगला चेंडू म्हणावा लागेल. इथे मैदानाचा भौगोलिक विचार केला तर यष्ट्यांच्या मागे डिक्लेरेशन झोन देखील आहेत. ठराविक अंतर आणि ठराविक डिस्टन्स गाठल्यानंतर इथे एकच धाव मिळणार आहे. किती दूरवरती चेंडू गेला तरी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 15 आहे. 40 धावेंचा इथे पाठलाग आहे. ही शेवटची संधी आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकणार त्याला एक संधी आहे, जो हरणार त्याचं आव्हान मात्र मुळशी करंडकामध्ये संपुष्टात येणार आहे. 15 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट, टकाटक, परंतु इथे येतोय पुन्हा एकदा एकेरी धावेसाठीचा फटका. फटका चांगला सजवलाय, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, परंतु एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होतीये बिन बाद 16. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. अभि इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यापासून बॅटरला मात्र दूर ठेवतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. काही खेळाडू आपण पाहिले तर काही टेनिस बॉल साठी स्पेशलिस्ट असतात, काही रबर बॉल साठी स्पेशलिस्ट असतात, परंतु अभिसारखे जे गोलंदाज आहेत, काही खेळाडू आहेत, हे दोन्ही फॉर्मॅट मध्ये अप्रतिम अशी कामगिरी करतायत. इथे मात्र चेंडू भरकटला जातोय. गोलंदाजीची केलेली स्तुती आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. अगदी आपण केलेल्या स्तुतीला तो भारावून जातोय. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू इथे खेळतोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे तो कोणाला असेल, गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रशांत. गोलंदाजी मार्क वरती अभि. पुन्हा एकदा शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने केलंय. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. गती देखील आपण पाहिली तर म्हणावी तशी दिली नाही. काहीसा स्लोअर वन चेंडू इथे हाताळला आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. बॅटवरतून ब्रश झालाय. एक टप्पा घेते यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे चेंडू डॉट आहे. सो अप्रतिम अशी गोलंदाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात अभि यांनी. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या दरम्यान मिळेल. आतापर्यंत 6 धावा इथे खर्च केल्यात. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धनंजय भिंताडे यांनी 12 धावा खर्च केल्या, परंतु या 12 धावेंना इथे आपण पाहिलं तरी या गोलंदाजाने कुठेतरी संघाला इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी अभि याची. आतापर्यंत धावसंख्या होते ती 18 धावा. अजूनही 22 धावींची गरज आहे. डेड बॉल. रबर बॉल क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे. तुम्हाला ही स्पर्धा चिखलामध्ये, पाण्यामध्ये खेळावी लागते, भर पावसामध्ये खेळावी लागते. तुम्हाला त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना व्यवस्थित रनअप देखील मिळत नाही. बॅटिंग करत असताना तिथे स्टान्स देखील काही वेळेस घेता येत नाही. परंतु या क्रिकेटची मजाच ती आहे. पाऊस आल्यानंतर तर अप्रतिम. आता कुठेतरी पाऊस इथे शांतता करतोय, परंतु शेवटच्या काही मॅचेस मध्ये इथे पावसाचं देखील आगमन होईल. पुढचा चेंडू इथे पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गती परिवर्तन. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या होते 18 धावा विदाउट लॉस. 18 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 22 धावींची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये. उस्मान पटेल, प्रशांत गायकवाड. दोन्ही बॅटरने जर आपण पाहिलं ना तर प्रत्येकाने 6-6 चेंडू खेळून काढलेले आहेत. म्हणजे पहिलं षटक अख्खच्या अख्खं उस्मान पटेल यांनी खेळलं, 12 धावा खेळून काढल्या. त्यानंतरचं दुसरं षटक अभियानचं प्रशांत गायकवाड यांनी खेळले, ते देखील 6च्या 6 चेंडू खेळले आणि त्या 6 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा आल्या. त्यामध्ये काही अवांतर धावा देखील आहेत, डिक्लेरेशन झोनच्या देखील आहेत.
शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती अमर गोरे उर्फ सोन्या इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. काल दिवसभरामध्ये देखील या खेळाडूची चर्चा अगदी या मैदानामध्ये या करंडकामध्ये आपण ऐकली आहे. आज देखील आपण खुल्या गटामध्ये पाहतोय कशा प्रकारे कामगिरी करेल, सामना करेल तो उस्मान. इथे देखील बॅटची एज, पुन्हा एकदा एकेरी धावा आहे. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. एक धाव देखील महत्वाची आहे. निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा एकेरी धाव येणे देखील गरजेचं आहे. कारण आता इथे टार्गेट काही मोठं नाहीये, विशाल नाहीये. मागच्या मॅच मध्ये महेश नानगुडे, विशाल गुंजाळ यांनी केलेली अप्रतिम बॅटिंग आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय आज क्वार्टर फायनल मध्ये, आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये सरळ सरळ प्रवेश करतोय. तर त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर श्रीतेज 11 या संघाला अजून एक संधी आहे. चालू लढतीमधील जो विजेता संघ आहे त्यांच्या बरोबर त्यांची मॅच या मॅच नंतर होणार आहे. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू भरकटला जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 20. निम्म्या धावा झाल्यात, निम्म्या करायच्यात. 13 चेंडूंचा खेळ झाल्यात, 20 धावा झाल्यात. 11 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावींची गरज आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. पुढचा चेंडू इथे वा, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वेगात स्केट होतोय. पाण्यावरती चेंडू पडल्यानंतर रबर बॉल इथे आपण पाहतोय पडल्यानंतर वेगात स्केट होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे तो प्रयत्न फसलाय. 10 चेंडू 20 धावा. इथे अजूनही समीकरण दोन्ही संघांसाठी सोयीस्कर आहे. एखादा मोठा फटका, बॅटिंग करणारी टीम इथे पुढे जाऊ शकते. एखादा निर्धाव चेंडू, गोलंदाजी करणारी टीम देखील इथे अपरकट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने सागर शिंदे त्या ठिकाणी तैनात. सिंगल खर्च होते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. अजूनही इथे आपण पाहिलं तर 19 धावींची गरज आहे. 19 धावींची गरज. 9 चेंडू आणि 19 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील प्रदीप नैनेत अँड कंपनीची अवस्था आपण पाहिली. हातात आलेली मॅच गमावली आणि त्याच परिस्थितीमध्ये ही देखील मॅच आहे. इथे देखील वा, परफ्यूम डिलिव्हरी. इथे टप्पा पडल्यानंतर अगदी तोंडात जवळून चेंडू गेला असं पंचांनी कळवलंय. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू इथे खेळाडूचा नाहीये. आठ चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 8 बॉल 19. पुन्हा एकदा इथे सुरेख गोलंदाजी आहे. इथे जर आपण पाहिलं ना तर आखूड टप्प्याचे चेंडू आणि अमर गोरे काय गोलंदाजी इथे करतोय. 7 चेंडू आणि 19 धावा. काल दिवसभरामध्ये अगदी शतकी खेळी इथे आपल्याला पाहायला मिळाली. 100 धावांपर्यंत मजल मारली, परंतु आज कुठेतरी गोलंदाजीचा दबदबा आहे. पुढचा चेंडू इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला गेलाय. एक धाव तर पूर्ण होते. सचिन बर्गे चेंडू मागे आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा. मॅच होती कुठे आणि आली कुठे. पहिल्या षटकामध्ये 12. त्यावेळेस असं वाटलं की बॅटिंग करणारी टीम अगदी एखादी ओव्हर राखून इथे जिंकते की काय, परंतु अभि आणि त्यानंतर अमर या जोडीने काय गोलंदाजी केली आहे. डबल ए ही जोडी मात्र या संघासाठी अप्रतिम अशी गोलंदाजी. इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 4 अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली. बारा, 6 आणि 4 असं गोलंदाजीचा अनालिसिस. आता शेवटचं जर षटक पाहिलं ना तर बरोबर 18 धावा करायच्या आहेत. 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. तुम्हाला 6 चेंडू मध्ये 18 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. 17 करून चालणार नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. डू ऑर डाय ही मॅच आहे. गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम वाघोली इथे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती येतात ते राहुल सातव.
तर स्ट्राईकला प्रशांत गायकवाड. 6 चेंडू निर्णायक आहेत दोन्ही संघांसाठी. जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघांना हा विजय फार महत्वाचा आहे. 40 धावा इथे पूर्ण करायच्या होत्या. प्रेक्षकांना देखील वाटलं असेल 40 धावा पटकन पूर्ण होतील. उस्मान पटेल आणि प्रशांत गायकवाड असे बॅटर आहेत, परंतु इथे चित्र बदललंय. इथे बिगिटचा प्रयत्न आहे. इथे काय होत आहे? चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. प्रशांत गायकवाड यांच्या बॅट मधून निर्णय क्षणी आलेला षटकार. 6 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. पुन्हा एकदा इथे चित्र बदललं जात आहे. प्रशांत गायकवाड या अगोदरच्या मॅच मध्ये, या अगोदरच्या ओव्हर मध्ये एकही चेंडू जवळपास बॅटला लागला नाही, परंतु इथे सुरुवात शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. 5 चेंडू आणि 12 धावेंची गरज. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज एकमेकांवरती इथे बाजी मारतायत. 5 चेंडू आणि 12 धावेंची गरज. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपलाय. रोहित खरात सुरेख टिपतोय झेल. बॅटरचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय विशाल. 4 चेंडू आणि 12 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवरती प्रशांत गायकवाड यांनी खेळलेला षटकार. दुसऱ्या चेंडूवरती टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर राहुल सातव यांनी देखील दिलंय. प्रशांत गायकवाड यांना झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. न्यू बॅटर इन विशाल. नावाप्रमाणे त्याला संघासाठी विशाल फटके खेळावे लागतील. तर इथे कशा प्रकारे राहुल सातव इथे गोलंदाजी करेल. 4 चेंडू आणि 12 धावेंची गरज. वाह, इथे सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर वेग घेतलाय चेंडूने. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा इथे कलाटणी घेतलीये सामन्याने. पुन्हा एकदा इथे गोलंदाजाच्या बाजूने काहीसं झुकतं माप दिलंय, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 चेंडू आणि 12 धावा. एका चेंडूमध्ये देखील 12 धावा आपण कित्येक वेळा होताना पाहिलेल्या आहेत. इथे 3 चेंडू आहेत. काय होईल पुढचा चेंडू? इथे दांडी 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 गुल. इथे दुसरा बॅटर त्रिफळा बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर क्रमांक दुसरा तंबूच्या आश्रयाला आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मधला हिरो आता मात्र सबशेल ठरलाय 0. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु राहुल सातव देखील काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीचं त्याने कमबॅक केलंय. संघासाठी इथे विजयी कामगिरी देखील करतोय. क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजी ज्या पद्धतीने सुरू आहे. रोहित खरात याने टिपलेला अप्रतिम असा झेल. चेंडूने उंची गाठली आणि त्याचबरोबर रबर बॉल वरती झेल घेणं म्हणावं तसं सोपं नाहीये, परंतु सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपला. प्रशांत गायकवाडला त्या ठिकाणी बाद केलं आणि उस्मान पटेल सारखा बॅटर अजूनही नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय मयूर. 2 चेंडू आणि 12 धावा. इथे हिरो बनायचं असेल तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेळावे लागतील आणि तुम्हाला इतिहास जर घडवायचा असेल या मैदानावरती तर तो कारनामा तुम्हाला करावा लागेल. 2 चेंडू आणि 12 धावा. काय होईल या चेंडूवरती सर्व काही निर्भर आहे. 2-12 2-12. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. चांगला चेंडू हाताळलाय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मयूर धावबाद होईल. अजूनही 1 चेंडू आणि 12 धावेची गरज. प्रदीप नैनेत अँड कंपनी इथे आपण पाहतोय. एक चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. 1 बॉल 12. मॅच काय रंगतदार झाली. इथे 40 धावा डिफेंड करण्यात आल्या. मग अशी 60 धावा एक षटक राखून इथे पूर्ण झाल्या. इथे 40 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण करता आल्या नाहीत. कमालीची गोलंदाजी. आज काही वेगळं होऊ शकतं, कारण चारही संघ नावाजलेले आहेत.
इथे बिगिटचा प्रयत्न उस्मान पटेल यांनी दाखवलाय आसमान, परंतु चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेंनी इथे आपण पाहतोय अविनाश रामगुड अँड कंपनी या ठिकाणी विजय होतात. विजय संघाचं अभिनंदन. लगेच आपण टॉस करतोय. चला सचिन सर, टॉस साठी या लगेच. मी संतोष अण्णा जोर यांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करून घ्या. ज्यांच्या माध्यमातून मुळशी करंडकामध्ये आपल्याला साऊंड सौजन्य लाभलंय ते संतोष अण्णा जोरी, युवा नेते शिवसेना, यांच्या माध्यमातून आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. एका बाजूला श्रीतेज 11 आणि दुसऱ्या बाजूला आलोक 11. दोन्ही संघांमध्ये आपण इथे टॉस